नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार 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 मंडळी, कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण 80 डेसिबलच्या वर हसायला परमिशन आहे मंडळी. हसलंच पाहिजे आणि गुलकंद केबल नेटवर्कवरून आम्ही तुम्हाला नेहमीच हसवत असतो. आणि असाच एक आगळा वेगळा कार्यक्रम आज एका कुटुंबाबरोबर खेळण्यासाठी मी इथं आलेलो आहे. कसं आहे की बायकांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतात, पुरुष म्हणले आमच्यासाठी काहीच का नाही. म्हणून गुलकंद केबल नेटवर्कने ठरवलेलं आहे बाबा, पुरुषांसाठी सुद्धा आपण काहीतरी इथं केलं पाहिजे. आणि आपण एक नवीन कार्यक्रम माझ्याकडे दाखव ना. पुरुषांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण एक कार्यक्रम काढलेला आहे, नवरा माझा नवसाचा, अर्थात पती पाहिजे उच्चपती. आणि त्यासाठी आपण एका कुटुंबात आज आलेलो आहोत. आणि या कुटुंबाचे जे प्रमुख आहेत त्यांना आता आपण आमंत्रित करूयात. नामदेवराव गणेशपुरे, नमस्कार. अरे वा वा वा. चला निघा, चला निघा निघा. ऐका ना दोन टाकल्या तुषार देवाला ना तू रे साहेब, चल ऐका ना. वाजू नको, बंद करते. मामा. चला बाहेर. मामा. चल. हा त्याला नका बोलू. का? नाही वाजवणार तो, नका बोलू त्याला. अरे वाजवणार नाही मग काय फराळाचे डबे घेऊन बसलाय का तो? अरे वाजन ट्रेन त्याच्या समोर. नाही मामा, तो नाही वाजवणार. का? तो कार्यक्रमात वाजवत नाही, तो इथं कसं वाजवल? हा बरं, आज पोलिसांच्या धाकाने पण वाजवत नाही, म्हणजे किती निबार आहे बघा तो. अरे वाजव काय करत नाही ते. ओय, तुम्ही निघा चला. ऐका, ऐका. नाही 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 ऐका अहो, मी तुम्ही. तुमच्या घरी आलो. चला चला चला. हॅलो वहिनी. काय चाललंय? हा? कोणाला निघायला सांगताय? काय चाललंय तुमचं? काय त्याला आरडाओरडा लावला इकडं? अगं बाई, बुच्चे भाऊजी तुम्ही त्या ना मी हा? मला- तुम्ही या माणसाला ओरडताय हा? कसे ओरडलात? कसे ओरडलात तुम्ही? निघेतून असं ओरडलं. हो, ए, हो, हो. प्रश्न नाही विचारला कसे ओरडताय, कसे ओरड म्हणजे काय ओरडला त्याला तुम्हाला माहितीये का कोण आहे हा माणूस? हा, एवढा मोठा माणूस बुचे. हा, बुचे बुचे सदानंद अरे बुचे. शांत बस. खरंच सांगतो ना, माझं चुकलं. लग्नात तिचं नाव बदलून ना डॉल्बी ठेवायला पाहिजे होतं. का? डिपार्टमेंटनं जप्त तरी केली असती. असं? काय आवाज आहे बा तिचा. हा, हा? लग्न आधी पाकातली जिलबी आणि आता डॉल्बी. हा, हा? तेच तेच नाही, माझ्या तेच लक्षात येते. लग्न आधी तुम्ही मला सांगायचं मी तुझ्यासाठी हे करीन आणि ते करीन आणि ते आणून देईन, हे आणून देईन. आता का नाही बोलत? अरे आता का नाही बोलत म्हणजे? अरे निवडणुकीनंतर पण कोणी प्रचार करत असते का? हा, तेच ते प्रचार सभांच्या बंदोबस्ताना जाऊन जाऊन हे सुचायला लागलंय आता. हा? अरे पण तू आचारसंहिता का मोडतेस? हा, मी ड्युटीवर ऐक, लक्षात ठेव. पण माझं काय म्हणणं आहे, मी ह्याला हाकलतो तर तू का चिडतेस? अरे मी चिडते म्हणजे हा माणूस कोण आहे माहितीये का? सदानंद बुचे. ते गुलकंद केबल नेटवर्क आहे ना, त्याच्यावरती ह्यांचा मोठा कार्यक्रम असतोय, खूप फेमस आहे तो. हा, अरे बाप, नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही. मी जबरदस्त फॅन आहे तुमचा. प्रोग्राम बघतो गिलपण काय, काय? ते काय ते म्हणा. गुलकंद केबल हा, हा, गुलकंद केबल नेटवर्क तुमचा जबरदस्त लय मोठा फॅन आहे मी तुमचा. ते कळलं, तुम्ही हाकलत होता तेव्हाच कळलं मला तुम्ही. नाही नाही नाही, पण ते कसं असतं लक्षात येत नाही. पण तुमची कॉमेडी जबरदस्त. काय एकशे एक कॉमेडी. थोडीशी कॉमेडी कर ना, म्हणजे आमच्यावर पण करा थोडीशी कॉमेडी. करा ना. नाही, कॉमेडी आपण करू, पण पहिल्यांदा जो कार्यक्रम करायला आलोय का ना आपण, तो पहिल्यांदा करायला पाहिजे ना आपण. तर मंडळी, आपण आलेलो आहोत गणेशपुरे कुटुंबामध्ये आणि त्यांच्या बरोबर आजचा हा आगळा वेगळा खेळ रंगणार आहे. वहिनी, मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे, का दोघच आहे? आम्ही दोघच आहोत. आमच्या घरात आम्ही दोघच आहोत आणि एक छोटं लेकरू आहे आम्हाला. एक मिनिट. माझी आई, तुझी सासू, तिला विसरली का? घ्या, यांचं म्हणजे कसं आहे ना, यांना गुलाबजाम द्या नाही तर रबडी द्या, वरून मीठ पाहिजे. मला मीठ कोण म्हणलंय? सासूबाई, सासूबाई, मीठ कोण म्हणलं मला आता इथं?
मी म्हणलं सासूबाई माझी चूक झाली. सॉरी, मी तुम्हाला मीठ म्हटलं. हा. खरं तर मला काय मीठ म्हणायचं होतं. तुला चांगला हाताखालनं काढते आता, थांब. अच्छा अच्छा, म्हणजे ह्या तुमच्या सासूबाई ज्यांना मीठ म्हणला, हो, हो. आणि ही काय मिठाचा डबा बरोबर घेऊन फिरतात? हो. ए त्यो नातू आहे माझा. अच्छा, ह्यो नातू आहे. हा, आणि मला मीठ म्हणतोय ग. ह्या मिठामुळेच तुझ्या संसारामध्ये चव आहे, लक्षात घे. मीठ असेल तरच चव वाढती. आणि आमचं बीपी पण. माझ्यामुळे तुझा बीपी वाढतोय. हा, अगं तुझ्यामुळे माझी शुगर वाढते, त्याच काय? माहितीये मला, हायच मी मुळात गोड इतकी. तुम्हाला सांगते भाऊजी, म्हणजे लहानपणी का नाही माझ्या घरचे ते मला लाडानं म्हणायचे मध. मध नाही, ते मधमाशी म्हणत असतील. सारखी चावते आपली चावणारी मधमाशी. मी चावणारी मधमाशी. तुम्हाला सांगते भाऊजी, आमच्या घरची झुर्र आहेत ना, ती सुद्धा खडूने स्वतः भोवती रिंगण घालून घेतात की बाई या म्हातारीला लांब ठेवा, बाई या म्हातारीला लांब ठेवा. अगं चुकले ग, चुकले. हिला घरात घेऊन चुकले. फुटले ग, फुटले. नशीब माझ्या फुटले. बास कर, अगं बास. साक्ष करेंगे. अरे नाम द्यावा, बघत काय बसलास रे बाबा. 10 पर्यंत काय हेच करणार आहे काय? बंद करतील ते. अरे तुझी बायको कशी बोलते बघ, वाचा वाचा. काय काय चाललंय तुमच्या घरात? काय काय सांगणार आहे? तुम्हाला सांगतो, सोमवार मंगळवार हवा युद्ध आहे म्हणून आमच्या जिंदगानीमध्ये काहीतरी फ्रेशनेस आहे. नाही तर हे अशा अखंड तमाशा आमच्या घरात चालू असते राव. काय करणार काय? हा, नाही पण तुम्ही पोलीस आहे, घाबराय पाहिजे तुम्हाला थोडं तरी. काका सासू सुनाच्या भाटात बाहुबलीचं कोणी नाही ऐकलं, यांचं कोण ऐकणार आहे? काय बोललो माझं लेकरू? हा, ठीक आहे. हा. मी काय म्हणतो, नाही तेच म्हणतो, लय लय प्रॉब्लेम झाला आमच्या आयुष्यात म्हणून असं चालू आहे सगळं. काय करणार सांगा तुम्ही तरी. तुमच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम घालवण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत गुलकन केबल नेटवर्क कडून, आणि म्हणूनच आम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन आलोय काही सोन्याचे क्षण. मला मग मोहन माळ द्या. आणि मला एखादी डायमंडची नथ पण चालेल. नाही नाही, डायमंडची नथ मला पाहिजे. मला पण. एक मिनिट सासूबाई. अरे वरण भातावर डालडा घालून खाणारे तुम्ही. ए तुझ्याविषयी काय म्हणते तो? तुम्हाला नाही भाऊजी, मी काय इथं काय सुवर्ण क्षण म्हणजे काय सोन्याचे दागिने नाही घेऊन आलोय, आनंदाचे क्षण घेऊन आलो मी. एक खेळ खेळणार आहे आपण आता. ते कार्यक्रम करतात ना, नवरा माझा नवसाचा. अगं माझा पण नवरा नवसाचा होता ग. नवसाचा माझा नवरा 9-6लाच गेला. चांगला माझा नवरा. हे का बस? अरे माझा बाप मेला नाहीये, काशीला गेलाय. काशीत गेल्यासारखी काय रडते? तेच मी म्हणते, असते जर हिथं असते तर चांगली टीव्हीत आले असते, कार्यक्रमात दिसले असते नव्ह हा, 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 का? हा. अरे माझा नवरा म्हणजे काय साधा माणूस नव. वा वा वा. असा उंच पुरा, असा वा. असा निधड्या छातीचा, वा वा. 6 पॅक्स ऍप, वा वा. गोरा गोरा पान, वा वा. राज बिंडा, कुणाबद्दल बोलताय? भाऊ कदम. चल घरी. कुणाबद्दल काय बोलावं कळतं का तुम्हाला? नाही म्हणजे आज असते तर टीव्हीत दिसले असते असं म्हणलं मी. तुम्ही गप्प बसा जरा. हा सासूबाई, भाऊजी तुम्ही कार्यक्रम सुरू करा. यांचं असंच आहे, म्हणजे कसं ह्या बाईला असंच करायची सवय आहे. चांगल्याचं वांगल्या करतात ना तेच. मी चांगल्याचं वांगलं करते आणि तू चांगल्याचं वैभव मागलं करते, त्याचं काय ग? हा? चांगल्याचं वांगलं म्हणत, चांगल्याचं वांगलं. एक मिनिट भाऊजी, तुम्ही मला सांगा, जी बाई दिवाळीच्या पहाटे उठून मिश्री भाजत असेल ती काय पण करू शकते की नाही? हे तुमच्या चांगल्यासाठीच केलं, मी तुमच्या भल्यासाठीच केलं. काय? मग त्या ठसक्यानं का होईना तुम्ही सकाळी सकाळी उठलात की नाही? नाही तर दिवाळीच्या दिवशी पण 9-9 वाजेपर्यंत घोरत पडतात हे लोक. काका आमच्या आजीमुळं का नाही, आमच्या इकडे सगळेजण म्हणतात, उठा उठा दिवाळी आली, म्हातारीची मिश्री भाजण्याची वेळ आली. तुला मार खायचाच आहे का तिचा? ए जरा थोबाड बंद ठेव, सिंघम. काय नाव आहे याचा? सिंघम. भुईमुगाच्या शेंगम ठेवायला पाहिजे असं वाटतं ना? तेवढंच आहे हा. होय, नातू आहे त्यो माझा. हा तुमचा नातू आहे? हा. अरे बाप रे. ओ काका. ओ काका. ए आजी. ए आजी. ओ आजी थांब ना. ओ काका, आटपा बरं लवकर, आटपा नाही तर आपली सटकेला. अरे मग बेल्ट घालत जाणार सटकेल तर. हा?
असं 4 चौकात सटकला कसा दिसेल ते सटकू देऊ नको, पकडून ठेव. बर आता आपण वेळ न घालवता हा. पटकन कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मला पहिल्यांदा कपलला विचारायचं की तुमची भेट कशी काय झाली बुवा पहिल्यांदा? म्हणजे आमची पहिली भेट भाजी मार्केटमध्ये झाली ऍक्च्युली. हा. ही भाजी घेत होती तर एक चोर आला आणि हिची पिशवी घेऊन पळाला सायकलवर दन. मी त्याच्या मागं धावत गेलो, पकडला, लय बुकलला, हिची पिशवी घेतली, हिला आणून दिली. ती माझी पहिली भेट. कोण होता तो चोर, कळलं का नंतर? माझे बाबा होते. नाही काय झालं त्याचं, माझ्या हातात खूप सामान होतं. तर बाबा मला दे पोरी 2 पिशव्या, मी घेऊन सायकलवर ना आधी घरी जातो. तर या माणसाने चोर समजून बाबांनाच बुकलले. सैराट नंतर हिच्या बाबांना सगळे बाळ्या म्हणायचे, का? कारण ते असे चालायचे. बघा मला बाबांना कसं बोलते. असे का चालायचे माहितीये, यानं बुकललं होतं ना. माझी आणि ह्याची पहिली भेट कशी झाली सांगू काय? कशी? ह्यो 3 महिन्याचा राहू दे, होता. राहू दे. राहू दे. पुढे सांगते. असू दे, ह्यांचा आहे ना कार्यक्रम. पहिली भेट सांगू दे ना. नको राहू द्या. कळा लागल्या तर नव्हता. असू दे, आई, झालं, आई, आता कळलं. सगळं समजलं त्यांना. हा वेगळा कार्यक्रम आहे का नाही आजी? होय होय. भेट तर आम्हाला कळली. आता आपला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे उखाणा. आणि उखाणा जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला मिळणार आहे मार्क. हा. भाऊजींचं बरं आहे, ते पैठणी तरी देतात. गबासा. हा. नवरा आहे माझा चांगला जसे कंदी पेढे, सासरे पण आहेत भोळे. वा. सासरे पण आहेत भोळे, पण म्हातारी तर जाम किडे. मला म्हातारी म्हणते सोय ग, बाजूला हो तिकडं. अगं ए आई, आई. मला म्हातारी म्हणते. सासूबाई, अगं बाई. म्हातारी म्हणते. एक मिनिट. आजी फक्त म्हातारी नाही किडे पण बोलली. किडे म्हणले तर चालेल, पण म्हातारी म्हणायचं नाही, सांगून ठेवती. एक मिनिट. असं हातबीत पकडायचं नाही. पोलीस सगळे बसले. डोमेस्टिक मग काय? व्हायलंटाईन डे नको. प्रेमानं पकडला, प्रेमानं. कळलं का? मी घेऊ का एखादा उखाणा? अरे आता घ्या. देवा. पोरगा हाय माझा साधा भोळा, त्याला आवडली होती एक सुंदरी. वा वा वा. पोरगा माझा हाय साधा भोळा, त्याला आवडली होती एक सुंदरी. घरात आल्यावर कळलं, अगं बाई ही तर चिचुंदरी. बघा काय बोलताय, तुमच्या आई 4 चौघात कसं एक बरं वाटतं का? तुम्ही मला सांगा बरं, अरे सांगा बाबा. बरं. चिचुंदरी म्हणतं काय, इतकी वर्ष मी संसार केला, घरदार सांभाळला. अरे गपची बस. व्हॉल्यूम वाढला तर पोलीस पकडतात. साहेब तुम्ही चालू करा तुमचा प्रोग्राम. आजी तुम्ही जरा 2 मिनिटं इकडे थांबा. त्यांचं जरा आपण कार्यक्रम आटपून घेऊ. चालेल चालेल. हा. तर आता आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत. बघूयात की मनातलं कोणाला छान जाणता येतं. मी तुम्हाला काही पिक्चरची नावं कानात सांगणार आणि तुम्ही त्याचा अभिनय करायचा आहे आणि ते तुम्ही ओळखायचंय. मी हा, ह्यांचं ओळखलं तर बक्षीस ह्यांना, ह्यांचं ओळखलं बरोबर तर बक्षीस ह्यांना, बारक्याचं ओळखलं त्याला बक्षीस. हा, बोला, बोला. सुरुवात करूयात तुमच्यापासून. माझ्यापासून. तुमच्या कानात मी एका सिनेमाचं नाव सांगणार. हा. चल लवकर. मी तयार आहे, घराच्या माग भीट. काय बोलला? पिक्चरचं नाव आहे. होय काय? मला वाटलं ते मला म्हणले की चल लवकर. मी म्हणलं घराबाहेर भेटू. पिक्चर बदलतो, थांबा. दुसरा बदला आता. अच्छा ओके. नीट आहे का बाळा? बघा. गरम वाफ. नीट बघा ना जरा. हा हा. कंबर दुखी. तसं नाही ते. मग अच्छा, एक घाव 2 तुकडे. वेळ संपली. फाव वेळ संपलेली आहे. तुम्हाला जमलेलं नाहीये. तुझ्यामुळे बक्षीस गेलं माझं. एवढा साधा पिक्चर वाटता येईल काय, कुठला होता त्यो? शोले. शोले. अरे मग छोले खाऊन परिस्थिती जशी होती तसं काय दाखवतेस? वहिनी आता तुम्हाला मी सांगतो पुढचा. तुमच्यासाठी पिक्चर आहे. अरे वा, बरं ये ये ये. हा, रेडी? हा, हा, हा. हा, हा. आला आला. माझा छकुला. नाही मग? थांबा, दुसरं काहीतरी. हा. अच्छा अच्छा, गुलकंद. नाही गुलाबजाम. हा? नाही हो. मग वेळ संपली. अरे देवा, वेळ संपली. नाही जमलंय त्यांना ओळखायला. शी, काय तुम्ही एवढं साधं सोपं तुम्हाला येत नाही. मला सैराट. यो सैराट पिक्चर होता. अग मग स्वतःकडे बोट दाखवायचं ना. ही सैराटलेलीच आहे एकदम.
आता शेवटचं लहान पोराला सांगतो. हा 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 पप्पा ओळखा हा इकडे इकडे हा हा निळू फुले, ओ आता आता नीट अशोक सराफ, आता नीट हा 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 स्वप्नील जोशी, ओ पप्पा आता नीट आता नीट. हा हा खाज आली, फायनल 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 फायनल. अच्छा हाताला खाज आली. राहू द्या. वेळ संपली, घालवलं यांनी. वेळ संपली. सांगा तुम्ही काय होतं. DDLJ DDLJ म्हणजे MMRD सारखं आहे का काही. नाही मग? हो शाहरुख खानचा पिक्चर अच्छा शाहरुख खानचा पिक्चर आहे. कधी पाहतच नाही पिक्चर, काय करणार तेच आहे ना. एक ओळखलं नाही, सगळ्यांची बक्षीस गेली. एवढा तो मग काय? म्युझिक वाजवत होता तरी ओळखलं नाही. आता आणखीन एक खेळ खेळायचा आहे. अजून आहे हा. हा सांगा आता आताच्या होतं बरोबर पद्धतशीर. हा. त्यांची बक्षीस व्हायला घालू नका. नाही 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 आता बघा सांग मी पटकन एक वस्तू सांगणार, ती तुम्हाला किचन मधून आणायची आहे. हा बघूया. पहिली गोष्ट आहे हा. तुरडाळ. हा आतमध्ये जा. अय, वरचं कुठे? कपाट आहे ना, कुठे आहे याच्या का? वरचं. हा हे हा. हा, हे मी आली. नाही नाही मिरची आहे मिरची आहे. आणा, आणा. ती अरे वरती आहे अरे ना. आई तिकडे बघ पुडी ठेवली असेल एक पुडी. हा. पुडी बघ सफेद कलरची. हा तिथं आण घेऊन ये बा. बरोबर आहे, घेऊन ये. आणा पटकन, आणा. शाबास शाबास. वेळ संपली. तू तुरडाळ होती का? नाही तपकीर होती माझी. एक चान्स गेला. हा, दुसरं दुसरं पुढचं दुसरा सांगा, पुढचं सांगा. चान्स तुम्हाला देतोय मी. तुम्हाला पटकन आणायची आहे हा हा मुगडाळ. मग जा, जा, जा. ऐका मी हा, त्याची इकडे बाजू कुठे? आहे ना, त्याच्या कुठे? बाजूची कुठे? तिसरी, डाव्या बाजूनी तिसरी. हा हे साखर आणि साखर साखर कुठे घेऊन ए, आई कुठल्या तरी डब्यावरती मूग लिहून ये. हा. बसा. अरे नाहीये वेळ संपली. अगं हा राऊंड कुठे? पण त्यांना जमलेला नाहीये. काय तुला असं? हा? तुम्हाला जमलेलं नाही. आता फायनल मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. 3 हा, हा. शेवटचे 3 प्रश्न, त्याची उत्तर दिलीत हा, हा, तर हा. यांना काहीतरी मिळेल, अन्यथा काहीच बरं, मिळणार नीट दे रे उत्तर आता. नाही हा? नाही नीट 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 नाही. आता नीट तुम्ही उत्तर विचारा दे. तुम्ही आता विचारा कॉन्सन्ट्रेशन करा हा हा विचारा विचारा पहिला प्रश्न, हा तुमच्या बायकोचा वाढदिवस. तो विसरू शकत नाही. 20 जून 31 डिसेंबरला असतो. नाही तुम्हाला कसं माहित असणार, कारण का आजपर्यंत कधी सेलिब्रेटच केलं नाही माझ्या बरोबर. नाही ते 20 जूनला काय केलं मग आपण ते काय नाही, राहू दे. ठीक आहे. दुसरा प्रश्न मी विचारतो, तुमचा मुलगा कितवीला आहे? हा हा 4थीला आहे. 7वीला आहे मी. हा 7वीत गेला कधी तू. तुम्ही कधी माझा अभ्यास घेता हो? हा ठीक आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या घरात किती दिवसांचे गणपती असतात? आमच्या घरात 5 दिवसाचे असतात आहे की नाही. अरे बाळा 10 दिवसांचे गणपती असतात. 10 दिवस आ, तुझ्या आज्यापासून 10 दिवसाचे गणपती नाही का आणतो आपण. अगं पण ते शेवटचा प्रश्न, हा हा तुमचा वाढदिवस कधी असतो? हा माझा 20 जून. सॉरी म्हणजे चुकलं मग माझा 20 जून आहे ना का आपण 15 ऑगस्टला असतो तुमचा वाढदिवस. ए, 15 काय ऑगस्टला करू ते- तुमचं मी? हा सगळे आमचा प्रश्न नाही तर झाले. आमचा नाही, तुमचा स्वतःचा वाढदिवस पण लक्षात नाही तुमच्या. काही लक्षात राहत नाही भाऊजी यांच्या. नाही लक्षात राहत मला. माझा वाढदिवस 15 ऑगस्टला हे माझ्या नाही लक्षात राहत. पण 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आहे हे मी कधी विसरत नाही. लक्षात ठेव. आज वार कोणता आहे ते पण लक्षात राहत नाही आमचं. फक्त सकाळ संध्याकाळ आणि रात्र, कारण हे आमच्या ड्युटीचे टायमिंग आहेत ते लक्षात राहतं आमच्या. 31 डिसेंबर तुझा वाढदिवस कधी सेलिब्रेट करू शकलो नाही आम्ही, पण 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी अख्खा भारत जेव्हा रस्त्यावर उतरते ना, तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर असते. मग कसं करणार आहे सेलिब्रेट. आई आपल्या घरात गणपती 5 दिवसाचा असते, 10 दिवसाचा असते. त्याचा प्रसाद पण कधी खाल्ला नाही मी. पण त्या 10 दिवसात गणेश भक्तांचं संरक्षण करण्याची जबाबदारी बाप्पानं आमच्यावरच टाकली, एवढं लक्षात ठेवा. ते नाही विसरत मी कधी. बाळा मी सिनेमे पाहत नाही, सिनेमे आवडत नाही असं नाही, पण कितीतरी वेळा त्या सिनेमाच्या थिएटरच्या बाहेर पहारा देऊन उभा होतो. पण आज जायची कधी वेळ आली नाही रे. आणि एक गोष्ट सांगू, तुला कधी वयानं वाढताना पाहिलंच नाही मी. तुला फक्त इंचानं वाढतानाच पाहिलं रे. नाही तुमचा गुन्हेगार आहे मी. मला या घरातलं काहीच माहिती नाही. तुम्ही मला बोलू शकता, टोचून बोलू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यावर फक्त एका घराची नाही तर लाखो घराची जबाबदारी आहे.
आणि त्याचं दुःख नाहीये, आनंद आहे. आनंद आहे कारण मी इथं उभा आहे म्हणून माझ्या भारतातले सगळे लोक आनंदानं शांततेनं जगतायत. मला फक्त एकच माहित आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. मला माफ कर, ते तुमची पैठणी तुला नाही मी मिळवून देऊ शकलो त्याबद्दल माफ कर. राहू दे, नको ती पैठणी मला. त्याच्यापेक्षा जास्त मोलाचा दागिना आहे माझ्याकडे, कोण? माझा प्रामाणिक नवरा. वा 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 वा. तर फायनली ही फॅमिली अर्थातच जिंकली आहे आणि तुम्हाला आणि समोर बसलेल्या सगळ्या पोलीस बांधवांना आमचा सलाम.